बदलते नैसर्गिक वातावरण आणि पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांसमोर आता दिवसेंदिवस संकट उभं राहत आहे। अशा वेळी शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेतीचा अवलंब करायला हवा। यासाठी आपण आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याविषयी जाणून घेणार आहोत। औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील वाणेगाव येथील ज्ञानेश्वर भोकरे यांच्याकडे 3 एकर शेती आहे। या शेतीची मशागत ते पारंपरिक पद्धतीने करत होते, मात्र कृषी विभागाच्या पोकरा योजनेअंतर्गत त्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला। या व्यवसायाविषयी सविस्तर सांगत आहेत ज्ञानेश्वर भोकरे। नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर सूर्यभान भोकरे, मुक्काम पोस्ट वाणेगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद। मी 2020 साली नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमधून शेततळं घेतलं। 24 बाय 24 मीटर त्याची साईज होती आणि त्याचा मी पाण्यासाठी वापर केला, तर मला त्याचा चांगला उपयोग झाला। मग मला एक योजना परत दिसली शासनाची मत्स्यपालनासंदर्भामध्ये। मग मी त्याचं छोटंसं प्रशिक्षण घेतलं आणि प्रशिक्षण घेऊन मग ती पण योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत मी तिथं अर्ज केला आणि माझा अर्ज मंजूर झाला। त्यामध्ये मला 36,000 रुपयाचं अनुदान मिळालं। मी हे जे शेततळं केलं आणि यामध्ये मत्स्यपालन सुरू केलं, यामधून मला निश्चितच यामध्ये नफा दिसतोय। फक्त गरज आहे ती शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याची। प्रत्येक शेतकऱ्याने हे करायला काहीच हरकत नाही, कारण मत्स्य व्यवसाय हा एक चांगला व्यवसाय आहे। याच्याकडे शेतकऱ्यांनी आता वळायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे। गावच्या रस्त्यावर भोकरे यांनी छोटेखानी विकेल ते पिकेल उपक्रमाअंतर्गत मत्स्य विक्री सुरू केली आहे। प्रत्येक दिवशी त्यांचे 15 ते 20 किलो मासे विक्री होतात। मत्स्यपालनाचा हा जोड व्यवसाय छोट्या शेतकऱ्यांना निश्चितच आधार देणार आहे।